आणि आता बातमी राज्यातील तापमानासंदर्भातली। राज्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळते। नागपूरचा पारा हा 44 तर नाशिकचा पारा 41 वर गेलेला आहे। अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्येही तापमानात मोठी वाढ झाली आहे। अनेक जिल्ह्यातील तापमान 42 चे पुढे गेलेत आणि उद्या सुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमान 45 ते 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर राज्यात उष्णतेची लाट ही तीव्र झालेली पाहायला मिळते। नागपूर आणि नाशिकमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। नागपूरमध्ये 44 तर नाशिकमध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं आहे। त्याचबरोबर अमरावती, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरमध्येही तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यात तापमान हे 42 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे। त्यामुळे राज्यात उष्णतेची झळ पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यातील तापमान हे 42च्या पुढे गेलेलं आहे आणि त्याचाच उद्या सुद्धा उष्णतेची लाट ही कायम राहणार असून तापमान 45 ते 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। जास्त सविस्तर आढावा देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आणि प्रवीण मुधोळकर आहेत। प्रांजल कुलकर्णी आपल्याकडून थेट नाशिकमधून जोडलेले आहेत आणि नागपूरवरून प्रवीण मुधोळकर आहेत। सगळ्यात आधी मी प्रांजलकडे जाते। प्रांजल, कुठेतरी अवकाळी पावसानं वाढत्या तापमानापासून काही प्रमाणात दिलासा मिळेल असं वाटत असतानाच तापमानाचा पारा मात्र चांगलाच वाढतोय। सध्या नाशिकमध्ये कसं तापमान आहे आणि याचा लोकांच्या जीवनमानावर कसा परिणाम झालेला आहे? दीपाली, खरे जसं तू म्हणालीस तसं की अवकाळी पावसाचा मोठा फटका हा नाशिक जिल्ह्याला बसला होता। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढगे उभे राहिले होते। त्यानंतर कुठेतरी शेतकरी हा पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने, नव्या जोमानं कामाला देखील लागलेला होता। मात्र पुन्हा एकदा वातावरणात बदल हे बघायला मिळत आहेत। यंदा खास करून म्हणजे नाशिकचा आपण विचार केला तर नाशिक हे खरं तर थंडगार म्हणून ओळखलं जातं। जे अगदी काही वर्षांपूर्वीचा आपण विचार केला तर तापमान अगदी 35 अंशांवरती आलं तरी ऊन जे आहे ते नको नकोसं नाशिककरांना वाटत होतं। मात्र यंदा आपण जर बघितलं तर अगदी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा हा 40 पर्यंत जाऊन हा पोहोचलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर त्यामुळे रस्त्यांवर देखील कुठेतरी वाहनांची वर्दळ जी आहे ती कमी बघायला मिळते। मी आता नाशिकचा रविवार कारंजा हा करता जो मुख्य चौक म्हणून ओळखला जातो तिथेच आपण जर बघितलं तर वाहनांची वर्दळ ही कमी आहे। प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कुठे टोपी असेल, मफलर असेल, उन्हापासून बचावासाठी अशा प्रकारे डोकं जे असेल किंवा चेहरा जो आहे तो झाकला हा जातोय। यासोबतच आपण जर बघितलं तर म्हणजे नाशिकचा कालचंच तापमान आपण जर बघितलं तर 41 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं हे गेलेलं होतं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पारा 40 अंशांपर्यंत बघायला मिळत होता। मात्र काल 41 अंशांपर्यंत नोंदी झाली आहेत। आणि जे हवामान खात्याने आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार जे गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण 2010 पासूनच जर बघितलं तर पहिल्या 10 तारखेपर्यंत पारा हा 40च्या आसपास बघायला मिळत होता। मात्र जवळपास 15 वर्षांनंतर नाशिकचा पारा हा 41 अंशांपर्यंत जाऊन हा पोचलेला आहे। त्यामुळे साहजिकच उन्हाचा कडाका जो आहे तो जाणवतोय आणि यामुळे नाशिककर उष्णतेमुळे हैराण हे झाल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे फक्त नाशिकचाच नाही तर आपण उत्तर महाराष्ट्रातला जर विचार केला तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रच तापला आहे असं आकडेवारीवरून दिसून येत आहे। नाशिकमध्ये 41, धुळे 42.6, जळगाव 42, अहिल्यानगर 39 तर नंदुरबारचा पारा हा तब्बल 43.5 अंशांपर्यंत जाऊन हा पोचलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता जर एप्रिल महिन्यातल्या पहिल्या जर 10 दिवसांमध्ये जर ही परिस्थिती असेल तर मे महिन्यामध्ये नक्की काय होणार हीच काळजी खरं तर आता नागरिकांना लागलेली आहे। कुठेतरी याच पार्श्वभूमीवरती आता काळजी घेण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाकडून केलं जात आहे। दुपारी खरं तर उन्हामध्ये जाणं टाळा, भरपूर पाणी प्या, हलके पोशाख जे आहेत ते परिधान करा। यासोबतच या सर्व पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये देखील उष्माघात कक्ष जो आहे तो स्थापन हा करण्यात आलेला आहे आणि काळजी घेण्याचं खबरदारीचं आवाहन आरोग्य विभागाकडून घेतलं जात आहे। नक्कीच प्रांजल, तुम्ही जिथे उभे आहात त्या दृश्यातून आपण पाहू शकतो की उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत। आपणही तब्येतीची काळजी घ्या। आपण थेट आता नागपूरमध्ये प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊयात। प्रवीण, गेल्या 2 दिवसांपासून विदर्भातलं तापमान सातत्यानं नवे उच्चांक गाठतंय। सध्या तिथे कसं तापमान आहे आणि प्रशासनाकडून काय सूचना किंवा आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे? विदर्भामध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तापमान जे आहे ते 44 डिग्रीच्याही पलीकडे गेलेलं आहे। आता हे 44 डिग्री अकोल्यामध्ये गेलेलं आहे, चंद्रपूरमध्ये गेलेलं आहे आणि नागपूरही जवळपास 42 डिग्रीच्याही पुढे आहे।
त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अशी परिस्थिती गेल्या 10 वर्षामध्ये उच्चांकी आहे. आणि माझ्या मागे मी तुम्हाला आता दाखवतो की आता मी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय परिसरामध्ये आहे आणि वर्दळीची जागा आहे. ही अनेकांना कामं असतात, पण आता इथे एकही व्यक्ती तुम्हाला रस्त्यावरती दिसणार नाही, कारण की या परिसरामध्ये आता निर्मनुष्य सगळे ऑफिसेस वगैरे झालेले आहे. त्यामुळे फक्त जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महानगरपालिकेचे कार्यालय असेल त्या ठिकाणी जी गर्दी रोज असते ती गर्दी इथे नाही आहे. यासोबतच रस्ते जे आहे ते ओस पडलेले आहे आणि रस्त्यावरती ज्यांना महत्त्वाची कामं आहेत तीच लोकं फक्त जात आहेत. परीक्षा ज्या आहेत त्या आहेत, परीक्षा त्यांची टायमिंग जे आहे ते बदलण्यात आलेली आहे आणि कूलर्स असतील किंवा AC असतील ते लावण्यासाठी प्रयत्न आहेत नागरिकांचा. त्यामुळे कूलरचं मार्केट जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे आहे. आता तुम्ही विचारल्याप्रमाणे प्रश्न असा आहे की उपाययोजना काय करण्यात आलेली आहे. तर उपाययोजना अशी आहे की शेल्टर होम काही तयार करण्यात आलेले आहे. म्हणजे जे महानगरपालिकेचे थंडीसाठी जे शेल्टर होम असतात त्याचा वापर आता उन्हाळ्यात ज्या लोकांकडे जागा नाही आहे, बेघर जे लोक आहेत त्यांना या शेल्टर होममध्ये दुपारी थांबता येणार आहे. यासोबतच उद्यानं जेवढी आहे महानगरपालिकेची ती सर्व उद्यानं जी आहेत ती उघडी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या उद्यानामध्ये लोक जाऊ शकतील आणि झाडाखाली थांबू शकतील ज्यांना दुपारी कुठे थांबायची जागा नाही आहे. यासोबतच वॉर्ड जे आहे ते वॉर्डसुद्धा तयार करण्यात आलेले आहे विशेष, आणि त्या वॉर्डच्या माध्यमातून ज्यांना उष्माघाताचा त्रास आहे त्यासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे आहे तिथे विशेष वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. यासोबतच पाण्याचे टँकर्स असतील किंवा इतर जी व्यवस्था आहे तीसुद्धा चोख ठेवण्यात आलेली आहे, कारण की वाढत्या उष्माघातामुळे या ठिकाणी खूप नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे त्यासाठी सुद्धा एक हेल्पलाईन तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकंदरीतच नागपूरचा जे टेम्परेचर आहे ते 42च्या वर आहे आणि अकोला, चंद्रपूर हे 44 पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे कोणी उन्हात विनाकारण फिरू नका आणि जर आवश्यकता असेल तरच बाहेर पडा. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि ज्या काही शाळा सध्या सुरू आहे, म्हणजे निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी शाळा सुरू असतात 10-15 दिवस, त्यासुद्धा आता सकाळच्या करण्यात आलेल्या आहे. नक्कीच प्रवीण, त्यामुळे आला उन्हाळा आणि तब्येत सांभाळा असंच काहीसं म्हणावं लागेल. धन्यवाद आपण दोघांनी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.